तर आज मी मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी सागर डोके पुन्हा एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो. तर आजचा हा आपला ब्लॉग मध्ये सुरुवात करतोय मी. आणि आज काहीतरी स्पेशल, काहीतरी वेगळा कंटेंट आहे आपला. हा थंबनेल वरून कळालंच असेल की आज मी काय बनवलंय. तर आज मी किचन मध्ये आलेलो आहे, ते पण स्वयंपाक घरात. आणि आज आपला असा विशेष डिश असणार आहे, काय, अंडा राईस. तर आज मी बनवणार आहे अंडा राईस विथ माय मॉम. तर आता मी अंडा राईस बनवणार आहे. इथं सेटअप वगैरे केलाय मस्त मध्ये. तर व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला नक्कीच कमेंट मध्ये कळवा. आणि तर मी सुरुवात करतो आता अंडा राईसला. तर लेट्स गो, बघूया कसं होतंय, काय होतंय. सगळी माझी तयारी झालेली आहे पूर्णपणे. मी जास्त नाही करणार आहे, कारण की मेरी जो बहन है वो खाने वाली नहीं है. तो खाने वाला मैं अकेला हूँ. मेरी मॉम वेजिटेरियन है और मैं दोनों भी हूँ. इसलिए मी माझ्यासाठीच बनवणार आहे फक्त. त्यामुळे मी दोनच कांदे घेतले, एक टोमॅटो, एक शिमला मिरची. आता जरा कटिंग चॉपिंग वगैरे करून घेतो. लेट्स गो. आणि भात व्हायला ठेवले. दाखव भात दाखव भात. हे बघा, तुम्ही बघू शकता. या अशा प्रकारे आपला भात शिजतोय आता. आणि मोठा तांदूळ घालायला सांगितलं होतं मी आईला. तर मी जरा बाहेर गेलो होतो आणि व्हिडिओ मी दुपारनंतर काढणार होतो, पण आलो. आईचा फोन येत होता, कुठे तिला भूक लागली होती. तर मी आलो आणि लगेच सुरुवात केली, कारण की तिला पण जेवायचंय, मला बी जेवायचंय. ती त्यातला भात काढून ती सेपरेट बनवणार आहे तिचं. आणि मी आपला अंडा राईस. तर लेट्स गो. तर चला मग आपण जास्त उशीर करायला नको. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented being negative when you should be getting after it. I got facts over tracks, this and that, spitting slow, spitting fast. तर मंडळी, आता मी कांदा परतायला सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे टोमॅटो, नंतरून शिमला मिरची. आणि हा कांदा मी नंतरून आपल्याला डिझाईन करायची त्यासाठी ठेवला. आणि कोथिंबीर पण आपली रेडी आहे, ती नंतर आपल्याला टाकायची आहे. तर आता कांदा परततोय, तर आता वाट बघतोय. आणि मी 2 अंड्याचीच करणार आहे. तर कांदा परतून झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस करणार आहे. आता आपलं बऱ्यापैकी बघा, तर सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता इथं बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. आता मी इथं राईस वगैरे काढून घेतलाय, 2 अंडे घेतलेत. हा सोया सॉस आहे आणि आपला हा चिली सॉस आहे. तर दोन्ही पण मी याच्यातच टाकणार आहे आता ते. तर आता मला थोडी मदत करणार आहे माझी आई. तर आई घे पटकन, आपण याच्यामध्ये टाकून घेऊया थोडं सॉस. मी जास्त नाही टाकणार आहे, कारण की मला जास्त आवडत पण नाही. नॉर्मल आपलं थोडंसं एक चम्मच. तुम्ही पण तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता, असा काही विषय नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. आणि ही अशी मला कोणी सांगितलेली रेसिपी नाहीये, तर मी असंच ट्राय करतोय. बाकी काही विषय नाही. मध्ये स्वाद येणार आहे आता मस्त. आता आम्हाला फक्त अंडी टाकायची आहेत, तर अंडी टाकून घेतोय. मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आपली. एकच नंबर. हा विषय हार्ड. This place don't know how to stop when I'm feeling
way. So I'm taking 6 shots till I'm feeling okay. I think I'm going crazy, don't think I'll get home safe. So I'm taking 6 shots all straight to the face. I'm taking 6 shots, are you coming with me? I'm taking 6 shots, yeah, straight to the face. And I wanna get lost, I'm sick of this place. Don't know how to stop when I'm feeling this way. So I'm taking 6 shots till I'm feeling okay. तर आता मी अंडा वगैरे टाकलं याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता मस्त असं झालं. आणि याच्यामध्ये थोडी आता हळद टाकतो थोडासा कलर येण्यासाठी. दिसत नाही ते मला, ते दिसतंय असं काय विषय नाही. अजून काय टाकायचं? झालं बस. लाल मिरची पावडर नाही काय नको. तर आता याच्यामध्ये आपण टाकूया राईस. तर टाकाय तो झाले. खोटं नाही बोलत मी, खरंच भारी झाले, एक नंबर. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. मला तर खूप आवडले, एकदम मस्त झाले. मी जास्त काय तुम्हाला बोललो होतो सोया सॉस आणि रेड चिली सॉस जास्त टाकला नाही, कारण की मला जास्त आवडत नाही. पण कमी प्रमाणात टाकल्यामुळे एकदम मस्त आणि अप्रतिम झाले. आणि कांदा तर मला खूप आवडतो, त्यामुळे मी कांदा पण ठेवला. एकदम अशी झणझणीत आणि मस्त अशी आपली अंडा राईस झालेला आहे, काही हरकत नाही. तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आत्ताच. आणि आपण अशाच नवीन रेसिपी घेऊन येत राहू, बाकी काय नाही. तर चला मग हा व्हिडिओ इथे एंड करतो. बाय बाय.